नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे पात्र दिव्यांग लाभार्थी, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी या सगळ्यांसाठी या योजनेअंतर्गत जो जानेवारीचा हप्ता आहे, जानेवारीच्या हप्त्याबाबतची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. जानेवारीचा जो हप्ता आहे हा मकर संक्रांतीपूर्वी मिळण्याची शक्यता आहे, अशाबाबतची माहिती अपडेट जी आहे हे प्राप्त झाली आहे. तर मकर संक्रांतीपूर्वी मिळण्यासाठीची जी हप्ता आहे, पेन्शन जो आहे जानेवारीचा, हा कितपत शक्यता आहे याबाबत संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. की शक्य म्हणजे 100% जो हप्ता आहे हा जानेवारीपूर्वी मिळू शकतो का त्यापेक्षा अजून जास्त लेट होऊ शकतो, सगळी माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडून जे अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आहे, राज्य शासनाकडे जे स्पष्टीकरण मागवण्यात आलं होतं लाडकी बहीण योजनेसंदर्भात, तर ही सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच वेळेवर मिळवण्यासाठी, त्याचबरोबर नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. या योजनेअंतर्गत जो जानेवारीचा हप्ता आहे मकर संक्रांतीपूर्वी येणार असं म्हटलं जात आहे. तर याबाबतची अपडेट आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लाभार्थ्यांचा आहे की डिसेंबरचा हप्ता सुद्धा लेट झाला होता. संजय गांधी निराधार योजनेचं जानेवारीचं जे पेमेंट आहे, हप्ता आहे, हा लाभार्थ्यांचे प्रश्न आणि सध्याची स्थिती आपण जाणून घेणार आहोत. तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचं पेमेंट हे मकर संक्रांतीपूर्वी, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे पेन्शनचे आहे, हे मकर संक्रांतीपूर्वी किंवा निवडणुकीपूर्वी खात्यात जमा होईल का, असा मुख्य प्रश्न आहे. व्हिडिओचा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा हाच टॉपिक असणार आहे. तर ही जे पेन्शन आहे, हप्ता मिळण्याची शक्यता सध्याच्या अपडेटनुसार, सध्याच्या माहितीनुसार खूपच कमी आहे. आवश्यकता स्पष्टपणे सांगतोय. सगळ्यात अगोदर ही शक्यता सध्याच्या स्थितीनुसार खूपच कमी आहे. कारण अद्यापही आजची तारीख पाहिली आपण तर आजच्या तारखेला सुद्धा राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा किंवा हालचाल केलेली दिसत नाहीये. कोणत्याही पद्धतीची हालचाल शासकीय कर्मचारी असतील यांच्या मार्फत सुद्धा दिसत नाहीये. तर या योजनेची आपण जर लाडक्या बहीण योजनेशी तरतूद केली, म्हणजे तुलना केली, तर ही लाडकी बहीण योजना ही खूपच नवीन योजना आहे, आत्ता सुरू झालेली. निराधार योजना खूप अगोदरपासून आणि खूप महत्वाची, समाजातील जे निराधार बांधव आहेत यामध्ये सगळ्यात दुर्लक्षित म्हणू शकता किंवा सगळ्यात जास्त गरज असलेला जो घटक आहे त्यांच्यापर्यंत या योजनेचा जो लाभ आहे हा मिळणं आवश्यक आहे. मात्र पाहू शकता सध्या शासनाकडून जी महत्वाची जी योजना आहे तिला दुर्लक्षित करून निवडणुकीला प्राधान्य देऊन लाडकी बहीण योजनेला सध्यात जास्त प्राधान्य जे आहे सगळ्यात जास्त दिले जात आहे. पण सध्याची परिस्थितीत जर आपण पाहिलं तर निराधार योजनेचा हप्ता हा मकर संक्रांतीपूर्वी येऊ शकतो का, तर सध्याच्या स्थितीमध्ये ते शक्य दिसत नाहीये, अशक्य दिसतंय. तर याबाबत पाहू शकता सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाची भूमिका आपल्याला समजली होती. त्यावरूनच आपल्याला समजणार आहे की निराधार योजनेचा हप्ता मिळणं कितपत शक्य आहे. तर लाडकी बहीण योजना आपण निवडणूक आयोगाची जर तुलना आपण भूमिका पाहिली तर लाभार्थ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे दिले जात आहेत, मग निराधार योजनेचे का नाही. तर पाहू शकता अशा पद्धतीचे बॅनरबाजी असेल किंवा यामध्ये घोषणा सुद्धा झाल्या होत्या की लाडकी बहीण योजनेचे 1500 जे आहेत डिसेंबर आणि जानेवारी हे आता दिले जाणार आहेत मकर संक्रांतीपूर्वी. मात्र यावर सगळ्यात महत्वाची अपडेट आहे. सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाची त्यांची भूमिका स्पष्ट झाली. तर निवडणूक आयोगाने सरकारकडे या योजनेच्या पेमेंट बाबत, या योजनेचा जो हप्ता आहे दिला जाणार आहे का नाही बाबत स्पष्टपणे स्पष्टीकरण जे आहे, अहवाल मागवण्यात आला होता. आणि याबाबत राज्य सरकारने काय सांगितलं की त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा, शासन निर्णय किंवा वेबसाईटवर सुद्धा माहिती देण्यात आली नाही. म्हणजे पाहू शकता ज्या काही बॅनर असेल, पोर्टल असेल किंवा स्टेटस तुम्ही पाहिले असेल किंवा मेसेज पाहिले असेल की 3,000 रुपये यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्ता येणार आहे, तर सगळ्या ह्या बातम्या खोट्या अफवा होत्या. शासनाकडून अद्यापही कोणती अपडेट नाहीये आणि निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवण्यात आल्या कारणामुळे ते सुद्धा
यामध्ये जे पेन्शन जे आहे त्यांचा हप्ता जो असेल लाडकी बहीण योजनेसाठीचा जो हप्ता आहे 2 महिन्यांचा हा दिला जाऊ शकत नाही. परिणामी निवडणुकीपूर्वी पेमेंट देणं ह्या आचारसंहितेचं अंग ठरू शकतं. म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसेही मकर संक्रांती किंवा निवडणुकीपूर्वी 99% जवळजवळ 100% म्हणू शकता येणार नाहीयेत. कारण यामध्ये निवडणूक आयोगाची जी परमिशन आहे परवानगी ही शासनाला मिळणार नाहीये. त्या कारणामुळे हे जो हप्ता आहे तो सुद्धा येणार नाही. आता याचा परिणाम निराधार योजनेवर कसा होतोय पाहू शकता. सध्या तरी आपण पाहिलं गेल्या 7 ते 8 महिन्यापासून तुम्ही पाहिलं असेल की निराधार योजनेपेक्षा जास्त लाडकी बहीण योजनेला महत्व दिले जात आहे. त्यांचे पैसे वेळेवर जमा होत आहेत. त्यामुळे पाहू शकता जर निराधार लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर जमा होत नसतील तर निराधार योजनेचे पैसेही त्याचमुळे लेट होऊ शकतात, उशिरा होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. पण जर का शासन लाडकी बहीण योजनेला प्राधान्य देत असेल तर ही योजना सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. ही दुर्लक्षित होऊ नये अशी अपेक्षा आहे. आपला आवाज जो आहे लाभार्थ्यांच्या निराधार बांधवांच्या बाजूने सारखाच असतो म्हणजे प्रत्येक वेळी असतो. त्यामुळे सरकारकडे अशी मागणी आहे की लाडकी बहीणचे पैसे जे आहे पेमेंट दिले जात असेल संजय गांधी योजनेचेही पैसे जे आहे हप्ता हा मकर संक्रांतीपूर्वी द्यावेत. आणि यावरून आपल्याला स्पष्ट समजतं की या योजनांमध्ये सेम अडचणी आहेत. पहिली अडचण अशी आहे की यामध्ये जो पैसा जो हप्ता आहे हा हप्ता मकर संक्रांतीपूर्वी येणं अशक्य दिसतंय. आणि याचं कारण असं आहे की निवडणुकीची जी आचारसंहिता आहे झाल्याशिवाय हप्ता देणं अशक्य असणार आहे. त्यामुळे दोन्ही योजनेचे पैसे हे उशिरा हप्ता जो आहे उशिरा येण्याची शक्यता सध्याच्या स्थितीवरून सगळ्यात जास्त दिसते. तर इतर योजनांचा परिणाम सुद्धा होतो. सरकारची हालचाल सुद्धा दिसत नाहीये. निराधार योजनेअंतर्गत पैसे देणं हप्ता देणं अपेक्षित होतं कारण यामध्ये योजना पूर्वीपासून चालत आलेली आहे. यामध्ये निवडणुकीचा जो परिणाम आहे तो होणं अपेक्षित नव्हतं. मात्र पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेवर सुद्धा दिव्यांग पेन्शन, विधवा पेन्शन आहे, ज्येष्ठ नागरिक योजनांसह इतर सर्व योजनांचे पेमेंटही सध्या मकर संक्रांतीपूर्वी निवडणुकीपूर्वी मिळण्याची शक्यता नाहीये. पाहू शकता जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट जर ते अपेक्षा करत असतील की मकर संक्रांतीपर्यंत किंवा निवडणुकीपूर्वी पैसे जमा होतील तर जमा होईल. सध्याच्या स्थितीमध्ये ही शक्यता खूपच कमी दिसते. त्यामुळे 20 ते 22 तारखेपर्यंत हा हप्ता जमा होण्याची शक्यता सध्याच्या स्थितीवरून दिसत आहे. कारण राज्य सरकारकडून कोणताही शासन निर्णय, वेबसाईटवरचे अपडेट किंवा मंत्रालयीन हालचाली सुद्धा सध्या सुरू नाही आहेत. निराधार शाखेमध्ये चौकशी केल्यानंतर सुद्धा कोणतीही अपडेट आपल्याकडे मिळालेली नाहीये. मंत्रालयाशी जोडलेल्या व्यक्तीकडूनही आपण चौकशी केली त्यांच्याकडे कोणतीही ठोस माहिती सध्या उपलब्ध नाहीये. त्यामुळे ही स्थिती जशीच्या तशीच राहते. सध्या तरी हा जो हप्ता आहे मकर संक्रांतीपूर्वी म्हणू शकता किंवा त्याच्यानंतर 20 तारखेपर्यंत तरी यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता दिसत नाहीये. दररोजच आपण अपडेट केलं असतो. जर का नवीन काही अपडेट आली असेच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. म्हणजेच जर सरकारने अचानक बदल केला आणि पेमेंट केलं तर ते चांगलं असणार आहे. पण सध्याचं जर वातावरण पाहता अशी कोणतीही हालचाल होणं शक्य दिसत नाहीये. हालचाल दिसत नाहीये. लाभ ह्या कारणामुळे लाभार्थ्यांची चिंता ही वाढणार आहे. कारण त्यांनी डिसेंबर महिन्यासाठीचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्यासाठीच्या हप्त्यासाठी खूप वाट पाहायला लागली. जानेवारीच्या 1 तारखेला हा जमा झाला. त्याच्यामुळे जानेवारी पण खूपच लेट होऊ शकतो. कदाचित फेब्रुवारीमध्ये जाऊ शकतो. नक्की काय होतं हे आपल्याला समजणारच आहे. शासन निर्णयाशिवाय पेमेंट केल्याने विभागाकडे सुद्धा तक्रार केल्या होत्या की खूप लाभार्थ्यांना पैसे जमा झाले नाहीत, काहींना अर्धेच जमा झालेत. अशा पद्धतीची सध्याची स्थिती आहे. मागील पेमेंट झाला होता शासन निर्णय विदाऊट जीआर उशिरा केल्यामुळे अडचणी आल्या होत्या. लाभार्थ्यांना पैसे नाही आहेत, केवायसीचा प्रॉब्लेम आहे, आधार अपडेट आहे, डीबीटी सर्व काही नीट असले तरी काही लाभार्थ्यांना खूप लेट पैसे आले होते. काही लाभार्थ्यांना पैसे जमा झाले नव्हते. पण सर्वांना रितसर शासन निर्णयानंतर पेमेंट आहे हा मिळावा अशी अपेक्षा आहे. आता पूर्वीच्या पेमेंटमध्ये शासन निर्णयानंतर वाटप झाले होते ज्यामुळे पाहू शकता निधी किती आला होता, निधी किती जमा झाला होता, कोणत्या लाभार्थ्यांना मिळाला याची सगळी माहिती व्यवस्थित प्राप्त होते. मात्र विदाऊट जीआर आल्यामुळे डिसेंबरचा हप्ता कसा दिलाय, कोणत्या म्हणजे किती निधी तरतूद करण्यात आली होती याची माहिती उपलब्ध नाहीये. तर शासन निर्णय आल्यानंतर वेबसाईटवर हेडलाईन देऊन
पोर्टलवर बंद करून पेमेंट करणं. त्यामुळे पाहू शकता जेणेकरून घाईघाईत 80% लोकांना जे पैसे मिळत नाहीत, थांबवले जाणार नाहीत आणि त्यांच्यापर्यंत वेळेवर जो हप्ता आहे जमा होईल. मात्र शासन निर्णयाशिवाय पेमेंट केल्याने तक्रारी ज्या आहेत वाढत आहेत. लाभार्थ्यांना असं वाटतं की त्यांना फसवलं जात आहे, त्यांचा लाभ जो आहे त्यांच्यापर्यंत मिळत नाहीये. तर सध्याची स्थिती ही अशा पद्धतीची आहे. पाहू शकता सध्याच्या स्थितीमध्ये जानेवारीचा सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेवटचे अपडेट. सध्याच्या स्थितीमध्ये जानेवारीचा पेमेंट हप्ता जो आहे मकर संक्रांती किंवा निवडणुकीपूर्वी येणार नाहीये असं आपण अगदी स्पष्टपणे सांगतोय. बाबा पाहू शकता पुन्हा एकदा सांगतो की अशी अपेक्षा होती की मकर संक्रांतीपर्यंत ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेबाबतच्या अपडेट येत होत्या की त्याचा जो हप्ता आहे हा 2 महिन्याचा एकत्रित करून 3,000 रुपये मकर संक्रांतीपूर्वी येईल. तर त्याबाबत सुद्धा आयोगाने स्पष्टपणे अहवाल मागवल्यानंतर राज्य शासनाकडून उत्तर आलेलं आहे. त्या कारणामुळे तो हप्ता सुद्धा जमा होणार नाही आणि याचा थेट परिणाम जो आहे आधार योजनेचे जे पैसे आहेत ते सुद्धा लेट होऊ शकतात. कदाचित 20 ते 22 तारखेपर्यंत जमा होऊ शकतात. जर काही बदल झाला त्यासाठीच आपण दररोजच व्हिडिओ घेत असतो. त्याच कारणामुळे उद्याचा सुद्धा व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. जर काही नवीन अपडेट असेल त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. आधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठीच्या अशाच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट आहे. आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ घेत असतो. सगळ्या महत्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी दररोज संध्याकाळचा व्हिडिओ नक्की न चुकता पहा आणि त्याचबरोबर मराठी बिग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.